नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे आपली सायली सगळ्यांना घरभर शोधत असते. घरामध्ये तिला कोणीही दिसत नाही. मग ती विचार करू लागते की सगळेजण गेले तर गेले कुठे. मग ते शोधण्यासाठी आता ती फोन लावून बघत असते. आता सगळ्यात पहिले कॉल ती चैतन्याला करते. चैतन्य सगळ्यांना सांगू लागतो की इथे आता सगळेजण शांत व्हा, सायली वहिनी फोन करत आहे. अर्जुन तर डायरेक्ट सांगतो उचलूच नको, कारण ती फार शातीर दिमाग आहे, तिला लगेच कळेल तू कुठे, स्विच ऑफच करून ठेव. तर आता त्याच्यानंतर आपण इकडे हेही पाहू शकतो की आता कुणाला काय काय आयडिया सुचते ते सांगा. आता इथे सगळ्यात पहिले चैतन्य आयडिया सांगू लागतो की मला अशी आयडिया सुचते. तर आता ती आयडिया ऐकल्यावर अस्मिता म्हणते, बाबा रे तुझी आयडिया भंगार आहे, अजिबात देऊ नको बरं तू. तर आता इथे सगळ्यांचे एक एक करत आता आपली सायली कॉल करून चेक करू लागते. तितक्यातच सगळेजण इकडे प्लॅनिंग करत असतात. कोण कुणाला काय काय आयडिया देतं ते सगळं आयडिया एकमेकांना सांगत असतानाच इथे सगळ्यांचे फोन आता इथे अर्जुन सांगतो स्विच ऑफच करा, कारण ही जी सायली आहे ना ती सगळ्यांना आता कॉल करून पाहिजे. मग एक 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 करत मग ती आपल्यापर्यंत पोहोचेल, आपल्याला काही चर्चाच करू देणार नाही. आता काय झालं आहे, तिला कोणी फोन उचलत नाही. पाहिल्यानंतर त्यांना शोधत इथे आजीच्या खोलीपर्यंत येते. इकडे आल्यावर पाहते तर काय सगळ्यांची इथे मैफिल बसलेली आणि सगळेजण इथे. तर त्यांना पाहून ती म्हणू लागते की मी किती घाबरली होती, घरामध्ये कोणीही दिसत नव्हतं, तुम्ही सगळे कुठे गेलेत, फोनही लागत नव्हता. घाबरल्यामुळे माझी अवस्था बघा कशी झाली आहे, आणि तुमचे सगळ्यांचे फोन स्विच ऑफ काय, तुम्ही इथे सगळेजण काय करताय. आता एक एक करत एकेकाने खोटं बोलायची जणू काही रांगच लावलेली आहे. तर आपण इथे पाहतोय पूर्णाईला बरं नाही असं सांगून कल्पना म्हणते की मी त्यांनाच बघायला आले होते. बरं, ती आली तर आली. प्रतापही म्हणतो की मला कल्पना कुठे दिसत नव्हती, मग तिला शोधायला मी आलो. चैतन्याला विचारते तुम्ही इथे कसं, तर ती म्हणते की तो म्हणतो की मला ना पूर्ण आजीच्या खोलीत काहीतरी आवाज आला म्हणून मी ते पाहायला आलो. अर्जुन म्हणतो की मला आजीशी जरा बोलायचं होतं म्हणून मी या खोलीत आलो. बरं, प्रत्येकाने आपापली आयडिया लावली खोटं बोलण्याची. आणि अश्विन म्हणतो मी चैतन्याला इकडे येताना पाहिलं, चैतन्याचा चेहरा फारच वेगळा दिसत होता, मला फार भीती वाटली, त्याला बरं नाही की काय, चेकअप वगैरे करून घ्यावा का काय, म्हणून मी इथं आलो. असं झालं. असं सगळेजण बोलत आपापल्या परीने खोटं बोलत राहतात. इथे सुमन म्हणते की काय नाही, मी तर अशाच गप्पा मारायला आले होते आजींसोबत. बरं, सुमन काकीचं हे पचलं बरं का. तर आता अस्मिताची बारी. अस्मिता तर म्हणते की मला असं वाटलं स्मित इकडे आला आहे की काय, मग त्याला शोधायला इकडे आले होते. तर सायली म्हणते अहो तो कसं काय इकडे चालत येईल, तो किती छोटा आहे. तर ती म्हणते तसं नाही का, काय झोक मारते तू. अगं मी म्हटलं का विमलनी किंवा आईनी त्याला उचलून इकडे आणलं आहे का काय, मला तो दिसलाच नाही म्हणून मी त्याला घ्यायला आले होते. आणि मग सगळेजण हसू लागतात. आता विमलने त्याला बाहेर फिरायला नेले असं सांगितलं बरं का. बरं, सगळ्यांचे खोटं एकदम पचले. अशी ही बनवाबनवी आणि अशी ही लपवत छप्पी, असं काहीतरी आजचा सिरियलचा टॉपिकच आपण समजूया. आणि इथे आता प्रत्येकजण इथे कन्व्हिन्स करते की आम्ही इथे काय काय बोलत होतो आणि फोन का बरं बंद आहे, तर नाही कुठे बंद आहे, चालू तर आहे ना, रेंज नसेल वगैरे वगैरे असे इथे त्याच्या परीने तो आपापल्या पद्धतीने सांगू लागतो. तर आता पूर्ण आजी म्हणते मला ना जरा थकल्यासारखं होते, मी ना 1-2 तास आरामच करते, आता तुम्ही सगळेजण जा बरं. तर आता इथे आपण पाहतोय सगळेजणांशी इथे आपली सायली बोलायला जाते काय करायचं काय नाही. आणि अश्विनला अजिबातच कोणात मन रमत नाही, तो नेहमी दुःखी राहतो, त्याच्याशी बोलण्याचा सगळेजण प्रयत्न इथे करताय. तर हे पाहिल्यानंतर अश्विनला इथे आपली वहिनी या नात्याने सायलीनं 2 चांगल्या गोष्टी सांगायला जाते. तर आता अश्विनला असं झालं यार मी अडकलो ना, कशाला माझं नाव घेतलं. मग तो म्हणतो की चला मी ना बाहेर जातो, मला ना जरा फोन आला आहे, असं म्हणून तो बाहेर पळतो. आता एक एक कर सगळेजण इथून पळू लागतात. आजीला आराम करायचा आहे, कल्पनाला काम आठवलं आहे, कोणाला किचनमध्ये, कोणाला स्मित कुठे ते पाहायचं आहे. आता सायली विचार करते की आजीशी गप्पा मारत बसव. तर अर्जुन म्हणतो नाही, तुला पण आरामाची गरज आहे ना, आजीला करू दे आराम, नंतर ये गप्पा मारायला. तर तिला हाताला खेचून तो बाहेर घेऊन जातो. आपण पाहतो होतो 2 दिवसापूर्वीच महिपतच्या खोलीमध्ये जेव्हा सचिन गेला होता, तर त्याला समजवलं, सचिनशी न बोलताच महिपत बाहेर निघून गेला. तर तो ह्या कपाटात काहीतरी खोडबुड करत होता. सचिनला ते कळलं होतं. सचिन गुपचूप दरवाजा बंद करून येतून त्या कपाटातली ती गोष्ट शोधू लागतो. बापरे, एवढा मोठा खजिना सापडला, मोठा असा चाकू सापडला. कोणाला कापणार आहे महिपत आता माहीत नाही, तर मला तरी वाटते सचिनचाच नंबर लागावा. सचिनने जरा काही खोटं नाटक केलं ना, सचिनच्याच गळ्यावर फिरून टाकावं कसं. बरं, चला आपण आता पुढे पाहतोय. प्रत्येकजण आता हॉलमध्ये बसून चर्चा करत असतं की काय करायचं काय नाही, कसं सरप्राईज प्लॅन करायचं, तन्वी डे कसं सेलिब्रेट करायचं. तर त्या विषयावर गप्पा चालू असताना बरं सायली ना एकदम डिटेक्टिव्ह जेम्स बॉन्ड आहे बरं का. तिच्या नजरेतनं काहीच लपत नाही आणि तिच्या
सगळ्या बोलण्यावरती कुणाला कसं कातडीत पकडायचं तिला भरपूर चांगल्या पद्धतीने माहिती. आता ते इथं बोलते ना, आई दिसत नाही आहे, बाबा पण दिसत नाही आहे, तर मग आई बाबांना महत्त्वाचं काम म्हणून बाहेर गेले असं सांगून पटवतात. तर आता दुसरा प्रश्न की कुसुमताई, मग कुसुमताई आपल्या मधुभाऊंना घेऊन घरी गेली. मग सगळेजण तुम्ही काय गप्पा मारताय, तर सगळेजण इकडचे तिकडचे काही काही बहाणे सांगू लागतात. बहाणे पण एक से बडकर एक असे बहाणे अगदी पचतसुद्धा नाही येते सायलीला. आणि मग ते स्पष्टच विचारते, तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून? एवढे सगळेजण काहीतरी असं जासूस टाईप ते प्रश्न विचारते ना, तुम्ही सगळेजण काहीतरी लपवताय, मला मेसेज हो रहा आहे, हे तसं झालं आहे आता. तर आता ते ना सगळेजण बनवा बनवीची उत्तर देतात. अशी ही बनवा बनवीन, अशी ही लपवत छप्पीत सगळ्यांची चाललेली. आता समोरासमोर बोलता येत नाही, तर अर्जुनने ग्रुप बनवला पटकन. ग्रुपवरतीच मेसेज केला, आपण सायलीसमोर काय बोलायचं नाही, आता सगळ्यांनी चुप राहा. चला बाई अर्जुन, तुला डोकंच नाही, तू उगाचच वकील झालाय. आणि तुझी बायको आहे ना वकील पाहिजे होती, ती शिकलेली कमी पण वकिलासारखं डोकं चालते. आता ती पाहू राहिली की हा मेसेज टाकतोय आणि सगळ्यांच्या फोनवर टंग 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 वाजू राहिलं. सगळ्यांचे फोन एकदाच वाजले, सगळ्यांनी मेसेज वाजवले, एकदा सुरुवात केली. अर्जुनने जो मेसेज टाकला तो सगळेजण असे वाचत राहतं. आता इथे सायली म्हणते की सगळ्यांचे फोन एकदाच कसे काय मेसेजवर वाजले, म्हणजेच तुम्ही सगळेजण मिळून एकाच ग्रुपला जॉईन तर नाही ना? बघू बरं. आता ही जी फजिती आहे सगळ्याची इतकी मस्त आहे. तर अर्जुन पुन्हा सांगतो, अरे सगळेजण फोन सायलेंट करा ना. आणि पुन्हा एकदा टन 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 सगळ्यांच्या फोनला मेसेज आले, सगळेजण हां फोन सायलेंट करा. तर आता तिसरा मेसेज, हा पण ना एकदम बिंडूक दाखवला आहे का मूर्ख दाखवला आहे का कॉमेडी करायला यालाच ठेवले, यालाच माहिती बरं का. आता तिसरा मेसेज पुन्हा एकदा अर्जुन टाईप करतो की आपण आता आयडिया करू, सगळेजण मेन डोरच्या बाहेर जाऊनच मीटिंग करूया आणि काही ना काही बहाणं करून घरातनं बाहेर पडा आणि सायलीला घरात एकटंच ठेवूया. आता अर्जुनने जेव्हा सायली विचारते ना, हो काय फोनमध्ये डोकं घालून बसले, काही माझ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे का नाही तुम्ही? तर अर्जुन म्हणतो, अगं मला ना महत्त्वाची मीटिंग आली आहे, मला ना तिकडे जावं लागतं आहे. चैतन्य तूही चल रे बाबा, आपल्या दोघांनाही ऑनलाईन मीटिंग आहे, तर आपण ऑफिसमध्ये जाऊन जर कागदपत्र आहे ते चेक करू आणि मीटिंगला बसूया, महत्त्वाचं काम आहे बाबा, करायला हवं, असं म्हणत ती बाहेर निघतात. आणि प्रताप म्हणतो की मला ना कंपनीत बोलवले, मला पहिले कंपनीत जावं लागेल. तर इथे आपली कल्पना म्हणते की मी पण तुमच्यासोबत येते, मला ना मार्केटमध्ये काहीतरी वस्तू घ्यायची आहे. तर आता तिच्या मागे सुमनही म्हणते, अच्छा तुम्ही मार्केटला चाललं आहे, चला मी पण येते, मला पण बोर होईल घरामध्ये. बरं आता सायली पण इथे म्हणू लागते की आई बाबा तुम्ही मार्केटला चालले, लहानपणी मला तुमच्यासोबत किती मजा यायची, मामीसोबत मार्केटला जायची, तर मी पण तुमच्यासोबत मार्केटला येते. आई ग आता काय. तर आता आपण इथे पाहतोय, नाही तुला नाही नेऊ शकत आम्ही, असं तर डायरेक्ट म्हणू नाही शकणार ना. तर इथे अस्मिता लगेच डोकं लावते की ए सायली प्लीज तू नको जाऊ कुठे, तू ना स्मितला सांभाळ बाई, मला ना अर्जंट बँकेत जायचं आहे, तर तू स्मितजवळ राहशील तर मी थोड्या वेळात परत पण येईल. बरं आता स्मितला सांभाळायला इथे आपली सायली म्हणते, बरं ठीक आहे मी राहते. मग त्याला आता इथे तिच्यावर चिटकवून दिलं जातं की तू बाळाला सांभाळ, आम्ही जरा येतो. असं करत एक 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 सगळेजण बाहेर निघून जातात. तुम्हाला तो पिक्चर आठवतो का, बनवा बनवी? सचिन पिळगावकर, अशोक सराफ, अजून लक्ष्मणकांत बेर्डे आणि तो 4 जणांचा त्याच्यामध्ये कशी बनवा बनवी फिरवा फिरवी एकदम गडबडीत, तशी आजची जी सिरियल ती एकदम गडबडीत. अरे अक्षरशः सगळ्यांना सगळं करते, सायलीला पण कळते की काहीतरी लपवते आणि एकदम सर्रास खोटं बोलतात. अरे किती मज्जा येते. आजचं ना सिरियल मी पाहिलं ना, मला पोट धरून लोळावं असं वाटत होतं, इतकं हसत होते मी, एकटीच हसत होते. आणि एकदम असलेलं टेन्शन माझ्या डोक्यावरचं मला आठवतसुद्धा नव्हतं की मी टेन्शनमध्ये येईल. आज बघा मी दिवसभर टेन्शनमध्ये म्हणजे सिरियल बनवलीच नव्हती, मी ठरवलं होतं की बनवायचीच नाही, पण म्हटलं की प्रेक्षक वाट बघतात, मग आपण आज सिरियल करावी. मग मी सिरियल करायला घेतली. तर आजची जी सिरियल पाहिली नाही मी हसले दिवसभरात बरं का, आज नाही तर मी पूर्ण दिवस रडण्यात घालवलेले आहे आज. आणि ही जी सिरियल ना तुम्ही टी व्हीवरती बघा ना, तेव्हा तुम्हाला खूप मजा येईल, तुम्ही नक्की टी व्हीवरती ही सिरियल बघा बरं. तर आपण इथे पाहतोय सगळेजण आता इथे बाहेर असतात, तर स्मितला जरा गार्डनमध्ये फिरून आणू हा विचार करून ना, घरी कोण नाही मग मी जाते गार्डनमध्ये असं म्हणत स्मितला घेऊन सायली बाहेर आलेली असते. बाहेर पण यांचे काहीतरी गुजबुजून मीटिंग चालू असते आणि ती मीटिंग पाहिल्यावरती पण तिथे जॉईंट होते की काय चाललं आहे. सगळेजण तिला पाहतात, म्हणतात 2 मिनटं थांब ना, आणि तिच्या तोंडावर पाहून लगेच चैतन्य म्हणतो, अरे बापरे फसलो. तर आता ती म्हणते की तुम्ही सगळेजण मिळून काहीतरी प्लॅन करताय, काहीतरी ठरवतो आणि मला सर्रास नाही म्हणता यार. तर ती म्हणते नाही गं, आम्ही कशाला तुला लपू. बरं प्रत्येकजण आपापली कारणं सांगते, मीटिंग कॅन्सल झाली, मॅनेजर घर नाही आहे, मग बँक बंद आहे,
आणि अश्विन सांगतो की माझे पेशंट बरे पण झाले, घरी पण गेले. अच्छा. तर आता सुमन आणि कल्पना मग नाही आम्ही आज मार्केटला जायचा प्लॅन कॅन्सल केला, अशी काय काय कारणं सांगतात. मग तुम्ही सगळेजण इथे उभे राहून काय करताय, हा जो सायली प्रश्न विचारते ना, तर सुमन लगेच म्हणते आम्ही ना कल्पनाताई दाखवत होतात की किती भारी भारी कुंड्या आणल्या मी फुलांच्या, मग त्या पाहिल्या इथे येऊन रमलो गं. तर आता ती पुन्हा एकदा हसते आणि म्हणते अरे तुम्हाला कोणाला साधं नीट खोटंही बोलता येत नाही आणि बनवाबनवीची उत्तरं तुम्ही मला देत आहे. मला का तुम्ही दूधखोळी समजता का यार, तुम्ही काहीतरी लपवताय आणि ते मला कळतं आहे बरं का. आणि तरी आत्ता तुम्ही नाही म्हणताय. बरं माझ्याशी खरं बोलायचं नाही, अर्जुन तुलाही बोलायचं नाही. अर्जुन म्हणतो तुम्ही कधीच खोटं बोलत नाही. तर ती म्हणते अरे सगळ्यात जास्त खोटारडा तर तूच आहे. जगात सगळ्यात जास्त खोटारडा व्यक्ती जर कोणी असेल ना तो आपला नवरा असतो आणि बायकोला ते माहिती पण आहे. चला या खोटारडेगिरी अशीच आयुष्यभर चालत राहणार आहे, ती बायको ती खेचतच राहणार आहे. आज माझ्यासोबत पण तसाच प्रसंग घडला आहे. माझं मन खूप दुखावलेलं आहे, पण आपला संसाराचा गाडा आहे तो आपल्या मुलांसाठी चालवावं तर लागणार आहे, हा विचार करून मी पण आज सिरियल बनवली आहे. तुम्हाला आज माझी सिरियल आवडली असो नसो मला समजून घ्या, माझं थोडंसं मन दुखावलं गेल्यामुळे मी आज एवढी छान सिरियल बनवू शकलेली नाही. तर प्रोमोमध्ये आपल्याला छानशी जी कालची गोष्ट होती तीच आजही आहे. चला तर मग आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.